नमस्कार मंडळीनो, आज आपण आलो आमच्या रस्त्यावरती. आम्ही एक मधमाशीचं पोळं बघितलंय. आज आम्ही काढायला जातोय. तर काढायच्या मी जुगाड बघतोय. हा बघा जुगाड बघा, हा आमचा दोन्ही आहे. ह्याचं टी शर्ट काढलंय ते आता आपल्याला ह्याच्या जेणेकरून आपल्याला मधमाशी चावणार नाही. एकदम आपले सुरक्षा कवच तयार झालेलं आहे. आपल्या वाट्यासाठी पानं आणलेले आहेत आणि कोयती आहे. आणि आता आपण धूर करण्यासाठी जुगाड माझ्या गोडाला नाही लागली म्हणजे त्या टोकात आहे वरती, त्या टोकात हॅलो गाईस, काढून झालेला आहे. पण एक प्रॉब्लेम झाला. त्यांना झालं खाली झेललंय. हाय ग, हे बघा धाडसी का, हे सर्व खाली घडलंय. पण तरी पण आपण ताटामध्ये एवढंसं जमवलंय. तर फायनली बघा मेहनतीचं फळ कसं चाटून पुसून खात आहे. तर तुम्हाला एक सांगायचं, आता तुम्ही असं म्हणाल की तुम्ही मधमाशांना जाळं वगैरे किंवा असं, तर असं काहीच नाही आहे. आम्ही फक्त धूर केलं होतं. त्याच्यावरून फक्त एवढंच होतं की मधमाशा थोडंसं धुंदळवतात, म्हणजे त्यांना काही मरत वगैरे नाहीत त्या. तर आम्ही काळजीपूर्वक काढतो. आम्ही कुठल्याही मधमाशांची हानी होईल असं करत नाही. तर आम्ही सुरक्षितरित्या काढलेलं आहे. आता त्याचा आस्वाद घेताना हे तर नाही आहे, ज्याच्या मेहनतीमुळे आज आम्ही काढलं. हे घे त्याचं टी शर्ट, खूप मोठं बलिदान केलं आहे. हां हा घे, हॅपी बर्थडे. हां कसा आहे, कसा आहे, हसतंय म्हणजे बघू शकता. त्याच्यामध्ये खूप चांगलीशी मध आहे. हनी 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 शुद्ध हनी. तुम्ही जे मार्केटमध्ये गुळाची हनी घेता ना, त्याच्यापेक्षा काही पटीने 100% प्युअर हनी आहे.